जय शिवराय भावांनो. तर कसे आहात? तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर की ज्याचं नाव तथा ग्राफिक्स. तर मित्रांनो, मला काल एका जणाची कमेंट आली होती की दादा, जे काही तुम्ही फोटो जे वापरले आहे बॅनरमध्ये ते टाका. तर मित्रांनो, जे काही AIचे इमेज आहे ते क्रिएट केले जातात आपल्या जे काही वेबसाईटवरून. तर तुम्हाला आपल्या इंस्टाग्राममध्ये जे काही AI असते मेटाचं, तर त्यावरून आपण फोटो तयार करून घेऊ शकतो. तर ते फोटो कसे तयार करायचे ते तुम्हाला आता मी एकदम प्रॉपर पद्धतीने सांगणार आहे. तसेच मित्रांनो, जर कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व जे काही सबस्क्राईब बटनासमोरील बेल आयकॉनचं चिन्ह आहे ते ऑलवरती सेट करून घ्यायचं आहे की ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तसेच आपण आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत, तर कोणी बघितले असेल ते बघून घ्यायचे आहे. तसं मित्रांनो, तुम्हाला काही बॅनर एडिटिंग बाबतीत काही प्रॉब्लेम असले असतील मला इंस्टाग्रामवरती पण मेसेज करू शकता. तर मित्रांनो, AI इमेज कसे तयार करायचे तुम्हाला आता मी सांगणार आहे. तर अगोदर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येऊन जायचं आहे. स्क्रीनवरती आल्यानंतर तुमच्याकडे जे काही तुमचं इंस्टाग्राम असेल त्यावरती तुम्ही येऊन जायचं आहे. इंस्टाग्रामवरती आल्यानं मेसेजचं ऑप्शन राहते, त्यामध्ये इथं वरती इथं तुम्हाला मेटाचं ऑप्शन दिसत असेल तर इथं तुम्ही साईडला याचे काही सर्कल आहे त्यावरती टाईप करायचं आहे. त्यावरती टाईप केल्यानंतर बघू शकता तुम्ही मेटा AI असं येईल. तर इथे तुम्ही टाईप करून घ्यायचं आहे तुम्हाला जे पण फोटो AI म्हणून तयार करून घ्यायचा असेल. तर सर्वात पहिला आपण जो काही महाराजांचा इमेज आहे तो तयार करून बघू. तर सर्वात पहिला आपण टाईप करायचं आहे क्रिएट अ इमेज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज इन मध्ये असा टाईप करायचं आहे. सेटिंग ऑन कोर्स अँड इंटो बॅकग्राउंड शॉर्ट प्लस हायपर रिअलिस्टिक. स्वल्पविराम द्यायचा आहे. 4K फुल HD वॉलपेपर असं टाईप करून घ्यायचं आहे. हो, त्यानंतर तुम्ही बघू शकता इमेज असा तयार होत आहे. आता तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही कसा असा खतरनाक इमेज तयार झालेला आहे. अशाच प्रकारचे अजून आपण इमेज तयार करून घेऊ शकता. परत तोच टेक्स्ट आपण कॉपी करून घ्यायचा आहे, तो परत टाईप करायचा आहे. जोपर्यंत आपल्याला चांगला रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत आपण ते टाईप करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही तयार करून घेऊ शकता. तसेच आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचं पण इमेज कसा तयार करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. परत आपण तेच टाईप करून घ्यायचं क्रिएट अ इमेज ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायपर रिअलिस्टिक 4K HD ऑलरेडी
जो काही मित्रांनो महाराजांचा इमेज आहे तो प्रॉपर पद्धतीने येतो. तसेच बाबासाहेबांचा पण फोटो आपण बघू शकता. तर मित्रांनो जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही तुमच्या जो काही बॅनरमध्ये वापर करू घेऊ शकता. जोपर्यंत तुम्हाला चांगला रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत तुम्ही अशा करतच राहायचं आहे. बघू शकता मित्रांनो फोटो कसा खतरनाक असा झालेला आहे. तर जो काही तुम्हाला योग्य वाटेल तर तुम्ही ॲड करून घ्यायचा. इथंच डाउनलोडवरती जाऊन तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही AI जे काही इमेज आहे ते तयार करून घेऊ शकता. तर तुम्हाला जो योग्य वाटेल तो इमेज तुम्ही घेऊ शकता. तसेच आता AI काही पण तयार करून देऊ शकते, पण तुम्ही तुमच्या हिशोबाने जो काही इमेज तुम्हाला बरोबर वाटेल ते तुम्ही तयार तुमच्या बॅनरमध्ये वापरायचा आहे. तर मित्रांनो हा काही जो इमेज आपण डाउनलोड केला त्याचा इन्हान्स कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कम्प्युटरवरती पण करू शकता, एक वेबसाईट आहे त्यावरती पण करू शकता. मी तुम्हाला सांगतो तसं ते जे काही तुमचं ब्राउझर असेल ते ओपन करून घ्यायचं आहे व त्यावरती AI इमेज इन्हान्सर ते टाईप वेबसाईट आहे त्यावरती जायचं आहे व आपला जो काही इमेज असेल तो तुम्ही इथे अपलोड करायचा आहे. तसंच मी आता हा जो काही इमेज आहे तो अपलोड करून घेतो. तुम्ही बघू शकता आपला फोटो एकदम पद्धतशीर असा इन्हान्स झालेला आहे. तर मित्रांनो असं तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे इमेज पण. तर मित्रांनो सर्वांनी जय भीम जय शिवराय अशी कमेंट करायची आहे. तसंच मित्रांनो अजून काही आपल्या बॅनर बाबतीत प्रॉब्लेम असल्यास तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता.